नमस्कार मित्रांनो, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केलं जातं आणि तसेच त्यांची पूजा आराधनाही केली जाते. यावर्षी नागपंचमीचा सण 29 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. असं मानलं जातं की या दिवशी विधीपूर्वक नागदेवतेची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात घराच्या भरभराटीसाठी नागपंचमीला कोणते उपाय करता येतील. पहिला आहे, नागपंचमीला नागनागिनीची पूजा करणे शुभ मानलं जातं. तुम्ही धातूपासून बनवलेल्या किंवा मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करू शकता. नागाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती टिकून राहते. रुद्राभिषेक करणे नागपंचमीच्या दिवशी शुभ मानलं जातं. जर तुम्हाला कालसर्पदोष असेल तर नागपंचमीला अवश्य रुद्राभिषेक करावा. नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रांना कपडे, अन्न आणि दक्षिणा दान करणे शुभ फळ देणारे ठरेल. घराजवळ नागदेवतेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नागदेवतेचे अवश्य दर्शन घ्या. पिंपळाच्या झाडाला सापांचे निवासस्थान मानलं जातं. पिंपळाच्या झाडाला नागपंचमीच्या दिवशी प्रदक्षिणा नक्की घाला. नागपंचमी तिथी पंचमी तिथी 29 जुलै रोजी सकाळी 5:24 सुरू होईल आणि दुपारी 12:46 पर्यंत असेल. नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवांचं स्मरण करा आणि भगवान शिवांना अभिषेक करा. त्यानंतर बेलपत्र, जल अर्पण करा. पूर्वीपासून घराच्या दाराच्या दोन्हीही बाजूला शेणखताने तयार केलेले साप लावा. या देवतेला अक्षता, दही, दुर्वा, गंध, फुले, मोदक अर्पण करावेत.